गणेशोत्सव हा कोकणातला अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहात कोकणामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. केवळ आता गणेशोत्सवाला एक महिनाच उरलेला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यांमधील गणेश मूर्ती तयार करणारे जे कारखाने आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला लगबग पाहायला मिळते आहे. मूर्तिकार आहेत ते मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत वाढ झालेली आहे का किंवा लोकांची मूर्तींची मागणी कशी आहे या संदर्भात आपण चिपळूणमधील आराध्य आर्ट्सचे पप्पू महाडिक आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेणार आहोत. महाडिक साहेब, काय सांगाल, यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे का? हो, 20 ते 30% वाढ झालेलीच आहे. एकदा काय इंधन वाढ झाली की सगळ्याच वस्तूंचे दर वाढतात. तसंच या गणेश मूर्तीमध्ये म्हणा कलरमध्ये वाढ भरपूर झालेली आहे. 20 ते 30%चा एक वाढ झालेली आहे. बरं, 20 ते 30% दरवाढ झालेली आहे. तुमच्याकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना जास्त मागणी असते की शाडूच्या? प्लास्टर ऑफ पॅरिसच्या. पण मूर्ती जर कोणी आणून दिला मातीची तर मी ती रंगवून देतो. मला एक सांगा, गणेशोत्सव अवघ्या एका महिन्यावर आलेला आहे, तर तुमचं कशा पद्धतीनं काम सुरू आहे? काम आता शेवटच्याच हात फिरवणं चालू आहे. आता मोठ्या मूर्त्यांचे रंगकाम सुरू झाले. छोट्या मूर्त्या जवळजवळ होत आल्यात, आटपत आल्यात. बरोबर. केवळ एकच महिना गणेशोत्सवाला शिल्लक असल्यामुळे आता मूर्तिकार शेवटचा हात रंगाचा मूर्तींवर फिरवताना आपल्याला दिसत आहेत आणि इंधन दरवाढ असेल किंवा रंगाची दरवाढ असेल त्यामुळे गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये सुद्धा 20 ते 30% दरवाढ झालेली आहे. एकंदरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांची लगबग आपल्याला पाहायला मिळते. योगेश भांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.